नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वादिष्ट मसाला फूड रेसिपीजमध्ये मी आपलं सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत काश्मीरी दम आलू ही रेसिपी। काश्मीरी दम आलू बनवण्यासाठी आपल्याला 2 ते 3 स्टेप्समध्ये ही रेसिपी बनवायची आहे। चला तर मग आता पाहूया ही रेसिपी आपण कशी बनवायची ते। या ठिकाणी मी कुकरमध्ये दम आलूचे छोटे बटाटे 2 शिट्ट्या काढून घेतलेले आहेत। तर त्या सर्व बटाट्यांची सालं आपण अशी काढून घ्यायची आहेत। सर्व बटाट्यांची सालं काढून झाल्यानंतर एका कढईमध्ये मी 1 कांदा आणि 2 टोमॅटो बारीक चिरून छान परतवून घेणार आहे। या ठिकाणी आपण कांद्याचे पातळ आणि उभे असे काप करून घ्यायचे आहेत। दोन्ही टोमॅटो ते सुद्धा आपण पातळ उभे कट करून घ्यायचे आहेत। आता हे सर्व आपलं चिरून झाल्यानंतर आपण कढईमध्ये कांदा सुरुवातीला भाजून घेणार आहोत। कांद्यामध्ये तुम्ही भाजताना थोडंसं मीठ टाकू शकता। त्यानंतर आपण यामध्ये 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत। हा जवळपास अर्धा लसूण आहे, तो मी यामध्ये कांद्यासोबतच भाजून घेत आहे। आता यामध्ये 1 इंच इतकं अद्रकचा तुकडा घालायचा आहे, तो थोडासा मी सुरीने असा चिरून घेत आहे, जेणेकरून हा पूर्णपणे व्यवस्थित भाजला जाईल आणि याचा कच्चेपणा सुद्धा निघून जाईल। तर हे छान परतून घ्यायचं आहे। कांदा बऱ्यापैकी छान भाजल्यानंतर आपण त्यामध्ये उभा कट केलेला टोमॅटो घालणार आहोत आणि हे सुद्धा आपण छान भाजून घेणार आहोत। आपण कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं असेल तर ह्या गोष्टी पटकन भाजल्या जातात। एकदम चिमूटभर इतकंच आपण यामध्ये मीठ टाकायचं आहे। आता आपला हा सर्व मसाला भाजून तयार झालेला आहे। हा मसाला भाजण्यासाठी 7 ते 8 मिनिटं लागलेली आहेत। एका वाटीमध्ये मी 7-8 काजू भिजत घातले होते, ते आता पाण्यातून काढून आपण हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। काजूमुळे या मसाल्याला एक छान अशी कन्सिस्टन्सी येते। तर हा मसाला बऱ्यापैकी थंड झाल्यानंतर आपण हा मिक्सरमधून बारीक करून घेऊयात। आता एका हांडीमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, जवळपास 3 ते 4 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता त्यामध्ये आपण हे बटाटे यांना अशा टोचा मारून मारून सोडून देणार आहोत आणि छान फ्राय करून घेणार आहोत। या बटाट्यांना टोचा मारून झालेले आहेत, आता ते आपण तेलामध्ये घालून 5 ते 7 मिनिटांसाठी फुल गॅसवर छान परतवून घेणार आहोत। याला हलकासा गोल्डन कलर आला पाहिजे। हलकासा असा गोल्डन कलर आल्यानंतर आपण याला काढून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने याला हलकासा गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याच हांडीमध्ये आपण उरलेली प्रोसेस सुद्धा करून घेणार आहोत। आता यामध्ये हे बघा थोडंसं शिल्लक आहे तेल, तर त्या तेलामध्येच मी उरलेला मसाला टाकून घेणार आहे। यामध्ये आपण एक्स्ट्राचं कोणतंही तेल वापरलेलं नाहीये। आता हा मसाला या तेलामध्ये छान भाजून घ्यायचा आहे। पाच ते 7 मिनिटांसाठी हे मसाले छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपण खडे मसाले टाकणार आहोत। या ठिकाणी 3 लवंगा आणि 2 दालचिनीचे तुकडे टाकलेले आहेत, 1 मोठी वेलची आणि 1 चक्री फूल टाकलेलं आहे। हे परतवून घेतल्यानंतर यामध्ये 3-4 तमालपत्राची पानं टाकलेली आहेत। आता यामध्ये आपण मिक्सरमधलं पाणी ओतून याची ग्रेव्ही एकदम व्यवस्थित एकसारखी करून घेणार आहोत। आपल्याला या ठिकाणी जेवढं हवं आहे तेवढंच पाणी ओतायचं आहे। आता हे आपण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये आपण जे फ्राय केलेले बटाटे आहेत, दम आलूचे आलू, ते यामध्ये आपण सोडून घेणार आहोत। त्याआधी आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटांसाठी याला आपण उकळी काढून घेतलेली आहे।
छान उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये दम आलूचे जे आलू आहेत जे आपण फ्राय करून ठेवले होते ते घालून घेऊयात। ही बघा ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ही सुद्धा एकदम छान आलेली आहे। आता या आलूमधलं जे तेल आहे ते सुद्धा यामध्ये या हांडीमध्ये या मसाल्यामध्ये उतरलं गेलेलं आहे। हे असंच या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटांसाठी तुम्ही याला वाफ काढू शकता, म्हणजे या आलूमध्ये मसाला पूर्णपणे उतरला जातो। आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून याला पुन्हा एकदा मिक्स करून झाकून ठेवायचं आहे। म्हणजे कोथिंबीरीचा स्वाद पूर्ण दम आलूच्या ग्रेव्हीमध्ये उतरला जातो। आता या ठिकाणी आपली ही दम आलूची रेसिपी तयार झालेली आहे। हे बघा ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बघून तुम्हाला लक्षातच आलं असेल की कशा पद्धतीने आपली ही ग्रेव्ही बनलेली आहे। आता आपण हिला सर्व करून घेऊयात। तर या पद्धतीने आपली ही दम आलूची रेसिपी तयार झालेली आहे। ही एकदम चटपटीत अशी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। तर या पद्धतीने जर तुम्ही दम आलू बनवलात तर तुमच्या घरातील सर्वांना तो नक्कीच आवडेल। तर अशा पद्धतीने आपली ही दम आलूची रेसिपी तयार झालेली आहे। तुम्हाला जर ही आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।